मनाची। शेतमालाला नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना शेतकऱ्याला गारपिटीला सामोरे जावे लागत आहे। मिरज पूर्व भागात मल्लेवाडी, एरंडोली, सलगरे, बेळंकी, शिपूर, आरग, लिंगणूर आदी गावांसह मोठ्या प्रमाणात पूर्व भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले। यामध्ये द्राक्ष, केळी, मका, शाळू, झेंडू, शेवंती आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। काल झालेल्या गारपिटीने सलगरे, चाबुकस्वारवाडीमधील द्राक्ष, वांगी, बेनीस, मिरची, आंबा, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले। हे नुकसान न भरून येणारे आहे। सलगरे येथे पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, एरंडोली जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्नेहल उमेश मोरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील, सलगरे पंचायत समिती गणाच्या सदस्या सुजाता विजय पाटील, एरंडोली गणाच्या सदस्या सुप्रिया सचिन तवटे यांनी सलगरे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व सभापतींनी तिथूनच अधिकाऱ्यांना फोन केले। यावेळी पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील यांनी लवकरात लवकर प्रशासनाने पंचनामे करावेत व मदत द्यावी अशी मागणी केली। काय नुकसान झालं? आमचं नुकसान झाले। काल 2 वाजता पाऊस पडल्यामुळे नुकसान झाले। आमचं सगळं ह्याच्यावर चालतंय, गारा पडल्यात। ह्याच्यावरच आमचं चालतंय, दर नाही। माझं नाव अंकुश सीताराम एककुंडे। गारपिटीमुळे माझं नुकसान भरपूर झालेलं आहे। मी व्याजानं पैसे काढून सोसायटीचं कर्ज घेऊन 4-5 लाख रुपये सोसायटीचं कर्ज घेऊन ढबूचा प्लॉट उभा केला होता। 65 रुपये रेट असताना गारपिटीमुळे माझं 10 ते 15 लाख रुपये नुकसान झाले। आत्ताच एक तोडा झालेला होता। तर एवढं नुकसान झाले, शासनानं आम्हाला आर्थिक मदत करावी। पाऊस गारांचा पाऊस आला, एक तास ते 1.5 तास पाऊस पडला। हे नुकसान म्हणजे हे शेतकऱ्याचं इतकं मोठं झालं आहे की त्यानं 10 वर्ष जर आपलं तर हे नुकसान भरून निघू शकत नाही। माझं चॅलेंज आहे 10 वर्षात त्याने हे ह्याला किती खर्च आला बघा की। कारण हे का नाही, शासनाने ह्याचा काहीतरी विचार करून अधिवेशनामध्ये म्हणा, मंत्रिमंडळामध्ये म्हणा, ह्याचा काहीतरी विचार करून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा करून द्यावा, ह्याचं नुकसान भरपाई बी द्यावी, हीच आमची सर्व शेतकऱ्यांची नम्र विनंती आहे। मी सलगरमध्ये पाहणी केली आणि 2 दिवसापूर्वी काल परवा दिवशी असं सलग 2 दिवस गारपिटीचा पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं खूप असं नुकसान झालं आहे आणि त्याचे खरंच अक्षरशः पाहताना सुद्धा आम्हाला वाईट वाटतंय। हा डबू आहे, डबू म्हणजे ह्याच्या आकारावरून कळते की किती मोठी गार काल पडली असेल आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। आज या डबूचंच नव्हे तर सर्वच वांगी असू दे, केळी असू दे, द्राक्ष असू दे, अशा सर्वच पिकांचं नुकसान आज पाहायला मिळते। शेतकरी शेतात राबून कष्ट करून इतकी दिवस औषध वगैरे फवारणी करून इथंपर्यंत ते पीक आलेलं असतं आणि एकदम शेवटच्या टप्प्यात एकदम निसर्गाच्या काळामुळे किंवा निसर्गाच्या घालाने अचानक गारपीटमुळे हा शेतकऱ्यांना अक्षरशः या समस्येला बळी पडावा लागत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व सभापती मॅडम असू देत, पंचायत समितीचे 2 सदस्य आणि आम्ही सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलं आहे की आमच्यातर्फे त्यांना आम्ही सर्व आमच्या पालकमंत्री असू देत, आमदार असू देत, कृषी मंत्री असू देत, कृषी अधिकारी असू देत, यांना आम्ही निवेदन देतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी। मी शिवराज शंकर गुंडेवाडी, राहणार चाबुकस्वारवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। हा माझा SSN ह्या व्हरायटीचा साधारणतः 2.25 एकराचा प्लॉट आहे। काल दुपारनंतर झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे ह्या प्लॉटचं एक 50 ते 70% नुकसान झालेलं आहे। काल म्हणजे व्यापार ठरलेलाच माझा 250 रुपये पेटीप्रमाणे आणि व्यापारी ॲडव्हान्स द्यायला पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे तो परत आज व्यापारी माल काढायला येणार होता, ते आज आलाच नाही। त्यानं फोन करून सांगितला 2 दिवसानं मी येतो म्हणून। आणि कालच्या पावसामुळं आमच्या परिसरात बऱ्यापैकी गारपीट झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। द्राक्षाचं, कलिंगडचं, ऊसाचं, मक्याचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे लोकांचं। ह्यावर शासनानं काय ते मार्ग काढून जरा योग्य मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे। सध्या आता शेतकरी बराच पिचलेला आहे। वाढते खतांचे दर, औषधांचे दर, वाढती मजुरी,
आता द्राक्ष सारख्या पिकात जवळपास एकरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपयेपर्यंत नुसता प्रोडक्शन कॉस्ट येते खर्च. आणि सध्या मार्केट या पावसाचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी मार्केट एकदम 400 रुपये पेटी दर असणारा जवळपास आता 180-200 रुपये पेटीवर दर आणलाय. म्हणजे दरात जवळजवळ निम्मी कपात झालेली आहे. त्यामुळं हे आता शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं पीक झालं आहे. ह्याच्यावर शासनानं जरा विचार करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी एवढीच अपेक्षा. आज या ठिकाणी मिरज पंचायत समिती च्या सभापती मॅडम तन्विताई कामळेकर तसेच उपसभापती मॅडम जिल्हा परिषदच्या सदस्य या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत जी काल काय वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पाऊस जो अवकाळी पाऊस या ठिकाणी झालेला आहे मिरज पूर्व भागामध्ये सलगरे, चाबुसवाडी, बेळंकी, मल्लेवाडी, एरंडोली तसेच या सर्व भागामध्ये जो काही पाऊस झालेला आहे त्यामुळं द्राक्षाचं, भाजीपाल्याचं त्याच पद्धतीनं मका पिकाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी आणि हे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हातापासून तोंडापर्यंत जो शेतकऱ्यांचा घास आलेला आहे अवकाळी पावसामुळं खाली पडलेला आहे. आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित पाहणी करत आहोत. सकाळपासून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर जी काय आर्थिक मदत आहे ही प्रशासनाकडून मिळावी. त्याच पद्धतीनं जी काय पीक विमा कंपन्यांकडून त्यांना कोणतीही टाळाटाळ न करता जे नुकसान भरपाई आहे ती मिळावी यासाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी पंचायत समितीमध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि प्रशासनाने देखील मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना जाहीर करावी अशी या ठिकाणी मी विनंती करत आहे. सांगली आमचं एक 7 एकर इथं बाग आहे द्राक्षाची. सगळं सुपर सोनाका व्हरायटीचं आहे. त्याला आता 4.5 महिने झाले होते. आम्ही व्यापाऱ्याला माल ठरवून दिला होता 300 रुपये 4 किलो प्रमाणे. तर हे 2 दिवस आधी ढग उष्णता वाढली आणि काल अचानक 3-4 वाजता वारा, पाऊस आणि मोठ्या गारा, जवळजवळ सुपारी एवढ्या गारा होत्या आणि चालू झालं धाड 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 25 मिनटं गारा पडत होत्या. पाऊस पण होता. त्यात सगळं बघितलं शेतकऱ्याने, व्यापाऱ्याने. दिलेली बाग घेतलेला व्यापारी परत यायला तयार नाही. त्यामुळं आत्ता 100 रुपये देतो घे म्हटलं तरी ते घेत नाही. कारण चिरका माल त्या लांब पल्ल्याला जायला मार्केटिंगला ते रस सोडतंय, पुढं पाणी होतंय त्या बाग पेटीत, मग ते गिऱ्हाईक घेत नाही. त्यामुळे ते घ्यायला आले नाहीत. कोणाला न्यायला माल काढायला कोणच आलं नाही. नाही काल दुपारी जो